ट्रॅफिक रूल्स. संध्याकाळची वेळ होती आणि चिंकी बाहेर सायकल चालवत होती. चिंकीच्या सायकलच्या मागे गट्टू आणि बाबा दोघंही वॉक करत होते. चिंकी, आता शेवटचे 2 मिनिटं, मग तुझे 10 मिनिटं संपतील. मग सायकल चालवण्याची पाळी माझी आहे. हो हो गट्टू, जर तू मला सायकल चालवताना डिस्टर्ब केलंस तर मी अजून 2 मिनिटं वाढवेन. गट्टू हे ऐकून शांत होतो आणि बाबा हसू लागतात. गट्टूची पाळी येणारच असते तेवढ्यात चिंकीचा सायकलवरचा बॅलन्स बिघडतो आणि ती बायसिकल लेन मधून हटून रोडच्या रॉंग साइडला सायकल घेऊन निघून जाते. अगं चिंकी बेटा, ती रॉंग साइड आहे. पण चिंकीला बाबांचं बोलणं ऐकू येत नाही. कळत नाहीये बाबा इतक्या दुरून काय सांगतायत ते समजतच नाहीये. बाबा, असं वाटतंय की चिंकीला आपला आवाज जात नाहीये. चला आपण तिच्या जवळ जाऊ. बाबा आणि गट्टू चिंकीच्या जवळ जाऊ लागतात, पण त्या अगोदरच चिंकीला समोर कुणीतरी येऊन अडवतं. हे आणि कुणी नाही, ट्रॅफिक पोलीसवाले अंकल होते. अगं बेटा, तू बायसिकल लेन मधून सायकल चालवण्याच्या ऐवजी रॉंग साइडनी का चालवतेयस? तुला काही कल्पना आहे का हे किती खतरनाक असू शकतं? सॉरी काका, माझा तोल गेला आणि मी रस्त्याच्या ह्या बाजूला आले आणि मला नव्हतं माहिती ही रॉंग साइड आहे, म्हणून मी सायकल नाही थांबवली. सगळ्या मुलांना ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती असायला हवी आणि तुला नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने सायकल चालवायची आहे. तोपर्यंत बाबा आणि गट्टू चिंकीपाशी येतात. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी सर, पुन्हा अशी चूक होणार नाही. इट्स ओके, पुढच्या वेळेस पासून लक्षात ठेवा. एवढं बोलून ट्रॅफिक पोलीसवाले अंकल तिथून निघून जातात. चिंकी पोलीसवाल्या काकांनी रागवल्यामुळे जरा उदास झाली होती. अरे गट्टू, चिंकी, तुम्हाला ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती नाही? नाही बाबा, कदाचित आम्हाला माहितीये. हो बाबा, याचा अर्थ असाच होतो ना की आम्ही लक्षपूर्वक रस्ता क्रॉस करायला पाहिजे. अरे नाही गट्टू चिंकी, ट्रॅफिक रूल्स मध्ये अजून बाकीही नियम असतात. हो बाबा, ते कोणते? हो बाबा, अजून कोणते रूल्स? सांगतो मुलांनो, तुम्ही आधी घरी चला, अंधार पडतोय. आई घरी वाट बघत असेल. हो बाबा, पण चिंकी, आता सायकल मला दे. घरापर्यंत सायकल मी चालवणार. चिंकी गट्टूला सायकल देते आणि बाबा गट्टू चिंकी घरी पोहोचतात. अरे आलात तुम्ही? चला लवकर हातपाय धुवा, जेवण तयार आहे. सगळे मिळून डिनर करतात आणि झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी, गट्टू चिंकी लवकर उठा, आज मी तुमच्या दोघांना ट्रॅफिक रूल्स बद्दल सांगणार आहे, तेही फन वेने. बाबा, मला तर खूप झोप येतेय. रूल समजून घेण्यासाठी लवकर उठणं गरजेचं आहे. हो बाबा, आम्ही अजून थोडा वेळ नाही झोपू शकत का? नाही मुलांनो, चला लवकर उठा. मी आई सोबत तुमच्या आवडीचा नाश्ताही बनवला आहे. गट्टू चिंकी पटापट ब्रश करतात आणि डायनिंग टेबल जवळ जाऊन बसतात. डायनिंग टेबलवर त्यांच्या आवडीचा फेवरेट नाश्ता चीज सँडविच तयार होतं. वाव बाबा, तुम्ही तर आमचे आवडते सँडविच बनवलेत. हो मुलांनो, माझ्याकडे काय ते. बाबा मुलांना समोरच्या भिंतीवरचा एक बोर्ड दाखवतात, ज्यावर मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलं होतं ट्रॅफिक रूल्स. बाबा, हे काय? चिंकी, याच बोर्डच्या मदतीनं मी तुम्हाला ट्रॅफिक रूल्स सांगणार आहे. त्या बोर्डवर रोड सेफ्टी संदर्भात बऱ्याचशा अगदी रंगबिरंगी चित्र होती. हो बाबा. हो मुलांनो, नियम जाणून घेण्या अगोदर आपल्याला हे माहिती हवं की मी ट्रॅफिक लाईट्स आपल्याला काय सांगते. बाबा बोर्डवरच्या एका ट्रॅफिक लाईट कडे बघून इशारा करतात. बाबा, ट्रॅफिकचा हा लाल रंग आपल्याला थांबायला सांगतो. अगदी बरोबर गट्टू. आता तू सांगू शकतोस का की पिवळ्या आणि हिरव्या लाईटचा काय उपयोग आहे? ते तर नाही माहित बाबा. हो बाबा, मलाही नाही माहिती. मुलांनो, ग्रीन लाईट आपल्याला पुढे जाण्याचा इशारा करते आणि येलो लाईट आपल्याला सांगते की कधी रेड सिग्नल होऊ शकतो, तेव्हा आपली वाहनं आपल्याला हळू करायला हवीत. असं आहे होय बाबा, याचा हा अर्थ असतो? हो बेटा, तुला माहितीये काल ट्रॅफिकवाल्या काकांनी तुला का रागवलं ते? नाही. ट्रॅफिक रूल्स नुसार आपल्याला सायकल नेहमी सायकलच्या लाईन मधूनच चालवायला हवी. रोडच्या बाकी हिस्स्यांना बायसिकल साठी रॉंग साइड मानलं जातं आणि जर बायसिकल लेन नसेल तर आपली बायसायकल रोडच्या अगदी डाव्या बाजूनं चालवायची. हो बाबा, आता मला कळालं की माझी काय चूक झाली होती. बाबा, अजून कोणते ट्रॅफिक रूल्स असतात? मुलांनो, यासोबतच चालण्यासाठी आपल्याला नेहमी साइड बॉक्सची आवश्यकता असते आणि बायसायकल किंवा बाईक चालवताना हेल्मेट किंवा कार चालवताना सीट बेल्ट नेहमी लावायला हवा. हो बाबा, हे आमच्या टीचरने पण सांगितलं होतं.
पण असं का बाबा? हेल्मेट आणि सीट बेल्ट का गरजेचं आहे? व्हेरी गुड क्वेश्चन चिंकी. समज तुझी सायकल खूप जोरात चालवतेस आणि एकदम समोर एक मोठा दगड रस्त्यात येतो आणि तुझा बॅलन्स बिघडतो, तेव्हा काय होईल? मग तर मी पडेल ना बाबा. हो, आणि तू जर हेल्मेट घातला असशील तर तुला डोक्याला लागणार नाही. आणि असेच तुम्ही जर कारमध्ये असाल आणि एकदम जर ब्रेक लागला तर तुम्हाला सीट बेल्ट वाचवू शकेल. ओ, आत्ता कळलं बाबा. हो मुलांनो, आणि रोड क्रॉस करताना आपल्याला अगोदर लेफ्ट मग राईट बघायला हवं आणि रस्ता मोकळा झाल्यावर मगच रोड क्रॉस करायला हवा. हो बाबा. हो, आणखी एक, बस आणि इतर अशा वाहनांवरतून राईड करताना आपण कधी उभं राहायला नाही पाहिजे आणि गाडीतून हात बाहेर काढले नाही पाहिजेत. बाबा, मी असं अजिबात करत नाही, पण चिंकी नेहमी शाळेच्या बसमधून हात बाहेर काढते. नाही बाबा, गट्टू काहीही बोलतोय आणि मी यापुढे ट्रॅफिक रूल्स अजिबात नाही तोडणार. गुड मुलांनो, मला तुमच्याकडून हीच आशा होती. बाबांच्या लेसन नंतर सगळेजण नाश्ता करतात. खरा अभ्यास. टिंकू आणि रिंकी दोघंही जुळे भाऊ बहीण होते. एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते. दोघंही अभ्यासात हुशार होते, पण टिंकू नेहमीच जास्त मार्क मिळवायचा. ह्यावेळी जेव्हा दोन्ही लहान मुलांनी सायकलीचा हट्ट धरला तेव्हा वडिलांनी एक अट ठेवली. माझ्याकडे एकच सायकल आणायचं बजेट आहे. तुम्हा दोघांमधून जो क्लासमध्ये टॉप करेल फक्त त्यालाच सायकल मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून दोन्ही लहान मुलं जोरात अभ्यासाला लागले. पण टिंकू जरा जास्त स्मार्ट होता. त्याला माहित होतं की सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळवायचे. तो फक्त तेवढंच वाचायचा जेवढं परीक्षेत येणार आहे. आणि इकडे रिंकीला अभ्यासाची आवड होती. ती पूर्ण पुस्तकं वाचून काढायची. तू बघच, सायकल तर मलाच मिळणार आहे. तू एवढं वाचतेस ना, त्याचा उपयोग होणार नाहीये. एक्झाम मध्ये हे सगळं येणार नाहीये. तुला कसं माहिती? अगं, हे बघ, मागल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स दिलेत मला ट्युशनच्या सरांनी. नेहमी यातूनच क्वेश्चन्स रिपीट होतात. ठीक आहे, पण मला नाही घ्यायचं कोणता शॉर्टकट. एक्झामला जे पण येईल बुक्स मधूनच येईल ना. मला अभ्यास करू दे, डिस्टर्ब नको करू. दोघांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास केला. फायनली परीक्षा झाली. ये, परीक्षा संपली, मस्ती सुरू. काही दिवसातच रिझल्ट जाहीर झाला आणि तेच झालं जसं नेहमी व्हायचं. टिंकूने टॉप केलं आणि रिंकी सेकंड आली. ये, आता मला सायकल मिळणार. हुर्रे! टिंकूला सायकल मिळाली. तो खूप खुश झाला. हे घ्या, पण लक्षात ठेवा ही तुमच्या दोघांची सायकल आहे. रिंकीला पण चालवू दे हा. पण टिंकू आता कोणाचा ऐकणार होता. तो तर सायकल घेऊन फरार झाला. त्याच दिवशी संध्याकाळी टिंकू आणि रिंकीचा रिझल्ट चांगला लागल्याने सगळं कुटुंब बाहेर जेवायला गेलं. जेवण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडत असताना अचानक 2 लोक त्यांच्या समोर माईक आणि कॅमेरा घेऊन समोर उभे राहिले. आम्ही लोक G1 सायकलचं प्रमोशन करत आहोत. मुलांसाठी एक छोटासा क्विज आहे. जर सगळी प्रश्न बरोबर दिली तर G1 ची टॉप मॉडेलवाली सायकल प्राइज मध्ये मिळेल आणि त्याचबरोबर ही नवीन बॅग आणि बॉटल पण. दोन्ही मुलांनी क्विज मध्ये भाग घेतला. क्विज मध्ये जे प्रश्न होते ते सगळे त्यांच्या पुस्तकातलेच होते, पण एक्झाम पेपर्स पेक्षा अगदीच वेगळे. रिंकीने पुस्तकं अगदी नीट वाचली होती, त्यामुळे तिने अगदी थोड्याच वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली. हे घ्या अंकल, मी सगळे क्वेश्चन सोडवले. वा रिंकी, वेळेआधीच करून दाखवलंस. व्हेरी गुड. टिंकूने खूप प्रयत्न केला, पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती. शेवटी टिंकूने पेपर परत दिला. दोघांचे पेपर्स बघितल्यावर ऑर्गनायझर्सनी विनर घोषित केला. आणि या क्विज मध्ये 100% उत्तरासोबत विजेता आहे रिंकी. रिंकीला प्राइज मध्ये सायकल मिळाली आणि सोबतच बाकीचे गिफ्ट सुद्धा. आणि टिंकूला मिळाली एक शिकवण.
टिंकूला आता कळलं होतं की आपण फक्त मार्कांसाठीच अभ्यास करायचा नसतो, तर नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा. चिंकीची आयडिया. खूप वर्षापूर्वी कोणत्या तरी शहरात चिंकी आपल्या आई बाबांसोबत राहत होती. त्यांच्याशिवाय घरात पूजा नावाची एक कामवाली सुद्धा होती, जी घरातले सगळे कामं करायची. बाईसाहेब, घरातली सगळी कामं झाली. ठीक आहे, आता लवकर जेवण बनव. बाईसाहेब, सगळं जेवण तयार झालं. ठीक आहे, आता तू लवकर चिंकीला शाळेतून घेऊन ये. बाईसाहेब, चिंकी सुद्धा शाळेतून आली. अशा प्रकारे सगळं सुरळीत चालू होतं. नंतर एक दिवस पूजा आजारी पडते. बाईसाहेब, माझी तब्येत खूप खराब आहे. आज माझ्याकडून काही काम होणार नाही. काही अडचण नाही पूजा, आज तू सुट्टी घे. सुट्टी घेऊन पूजा घरी जाते. त्या दिवशी घरातली सगळी कामे आईला करावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आई पूजाची वाट बघत असते, पण पूजा येत नाही. ही पूजा तर आज सुद्धा आली नाही. आज पण सगळी कामं मलाच करावी लागतील. दुसऱ्या दिवशी आई पूजाची वाट बघत असते. देव करो आणि आज तरी पूजा येओ, नाहीतर आजही मलाच काम करावं लागेल. तेव्हा त्यांच्या घरी ज्योती नावाची दुसरी कामवाली येते. तू कोण आहेस आणि आमच्या घरी का आलीस? माझं नाव ज्योती. पूजाताईची तब्येत खूप खराब आहे, म्हणून जोपर्यंत तिची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत तिने तिच्या जागी मला कामावर पाठवलं. या खरंच देवाचे तर आभार मानले पाहिजेत. चल आता लगेच कामाला लाग. ज्योती कामाला लागली. पूजाप्रमाणे ज्योती सुद्धा चांगलं काम करत होती आणि जेवण तर असं बनवायची की घरातले सगळे बोटं चाखत राहायचे. तू असंच रोज नवीन नवीन पदार्थ खायला कर. ठीक आहे चिंकी. आता ज्योती रोज चिंकीला नवीन नवीन पदार्थ करून खायला देत असते. नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत असते. तेव्हा तिच्या समोरून एक उंदीर पळाला. आई, माझ्या खोलीत उंदीर आहे. काय? कुठे उंदीर? तो बाहेर गेला. कुठे गेला? तो बघ. आई आणि चिंकी त्याच्या मागे पळाल्या, पण त्यापूर्वीच उंदीर पळून गेला. आई, जेरी तर पळून गेला. जेरी कोण? हाच उंदीर. तो टीव्हीवर टॉम अँड जेरी कार्टून होतं ना, त्यात उंदराचं नाव जेरी असतं. ठीक आहे, पण आता ह्या जेरीला कसं पकडायचं? आणि नंतर उंदराला पकडण्यासाठी आई आणि चिंकीने खूप काही घेतलं. यामध्ये जेरी नक्की अडकणार. हे खाऊन जेरी बेशुद्ध होईल आणि आपण त्याला पकडू. ह्याच्या वासाने जेरी बेशुद्ध होईल आणि आपण त्याला पकडू. एवढंच नाही तर त्याला पकडण्यासाठी आईने मांजर आणली. मांजराचं तर कामच असतं जेरीला पकडणं. आता जेरी कुठे जाणार? पण उंदीर काही हाताला लागला नाही. शेवटी हरून आई म्हणाली, जाऊ दे, मी हार मानते. पण चिंकीने हार मानली नाही. ती उंदराला कसं पकडायचं ह्याचा विचार करते. मी या जेरीला नक्कीच पकडेन. नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत असते. तेव्हा तिने पाहिलं की तो उंदीर चिंकीच्या शिऱ्याच्या वाटीत उरलेला शिरा खातोय. हे बघताच तिला सगळं समजलं आणि पळत आपल्या आईजवळ गेली. आई, मला समजलं की जेरीला कसं पकडायचं. चिंकीने पिंजऱ्यात ज्योतीने बनवलेला शिरा ठेवला आणि त्याच्या हँडलला लावलेली तार पकडून ती दूर जाऊन उभी राहिली. थोड्या वेळाने उंदीर शिऱ्याच्या वासाने आला आणि पिंजऱ्यामध्ये गेला. उंदीर पिंजऱ्यात येताच चिंकीने तार खेचली, ज्यामुळे उंदीर आत अडकला. ये, मी जेरीला पकडलं. पण तुला कसं कळालं की जेरी शिरा खायला येईल? ते ह्यामुळे की जेव्हा मी खोलीत बसले होते तेव्हा पाहिलं की जेरी ज्योतिताईने बनवलेला शिरा खातोय. मग मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हापासून ज्योतिताई आलीये तेव्हापासून हा जेरी आपल्या घरी येतोय. बस मला कळालं की हा ज्योतिताईने बनवलेले मस्त पदार्थ खाण्यासाठी आपल्या घरी येतोय. अरे वा चिंकी, तू तर छान डोकं लढवलंस. थँक्यू आई. अशा प्रकारे चिंकीने नवीन कामवालीच्या छान पदार्थांमुळे घरात आलेल्या उंदराला आपल्या आयडियाने पकडले. तर मुलांनो,
ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की प्रत्येक प्रश्नाचे काही ना काही उत्तर नक्कीच असते.